नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राज्य सरकारने राज्यातल्या पतसंस्थांना, बिगर कृषी सहकारी पतसंस्था ज्या आहेत त्यांच्या ठेवीदारांसाठी 1 लाखाचं संरक्षण दिलेलं आहे. 3 कोटी ठेवीदारांना याचा लाभ मिळणार आहे. पहिल्यांदा राज्यामध्ये पतसंस्थेतल्या ठेवीदारांना संरक्षण मिळते, विमा संरक्षण. बघा, खाजगी बँकांमध्ये 1 लाखापर्यंतचं संरक्षण होतं, ते वाढवून आता 5 लाखापर्यंत करण्यात आलं आहे. ही ठेवीदारांच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे. मुळात पैशाचं अवमूल्यन एवढं झालं आहे ना, आता 1 लाखाच्या ठेवीला फारशी किंमत नाही आहे. 1 लाख रकमेला होतं काय आहे, राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत ना, तिथल्या ठेवीला कमी व्याज असतं, ते कर्ज देखील कमी व्याजाने देतात. बँकांमध्ये ठेवीला अधिक व्याज, कर्जालाही अधिक व्याज तुलनेनं राष्ट्रीय बँकांच्या, आणि पतसंस्थांमध्ये देखील ठेवीला अधिक व्याज आणि कर्जही अधिक व्याजाने. पण सुलभीकरण, पतसंस्थांमध्ये सामान्य माणसांना कर्ज उपलब्ध होतं, राष्ट्रीय बँकांमध्ये त्यांच्या नियम अटीनुसार ते उपलब्ध होण्याला वेळ लागतो. काय आहे, आता ग्राहकांची मागणी अशी आहे, ठेवीदारांची. शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय उत्तम आहे. याची कारणं पण आहेत. अनेक पतसंस्था ह्या अडचणीत येत आहेत, दिवाळखोरी जाहीर केली जाते आणि त्यामुळे ठेवीदार हतबल होऊन जातात. पैसे गुंतवलेले कष्टाचे, ओळखीचा पाळखीचा ह्याच्यातून, आणि अशा इतरांपेक्षा 1% 2% व्याज जास्त मिळतं म्हणून पैसे भरलेले असतात. आणि एकदा जर ती पतसंस्था बुडीत निघाली की मग सगळेच संचालक मंडळ हात वर करतात. त्यामुळे राज्य शासनाने जो विम्याचं संरक्षण दिलं आहे 1 लाखापर्यंत, ते अतिशय उत्तम आहे. पण व्हायला काय पाहिजे माहिती आहे का, पतसंस्थेचं 1 लाखाच्या ऐवजी पतसंस्थेला 5 लाख, आणि बँकांमध्ये जे 5 लाखाचं केलं आहे ना, त्याची आजची गरज किमान 10 लाखाच्या ठेवीसाठीची आहे. कारण काय झालं आहे की आता एकूणच पैशाचं अवमूल्यन झालं, लोक पैसे ठेवत आहेत. आता काय आहे की ठेवीदारांची पण अडचण होती. जाये तो जाये कहा म्हटल्यासारखं, पूर्वी लोक उतरंडीला पैसे ठेवायचे, पाहिजे तेव्हा ते घेता येतील. आता बँकांचा जेव्हा व्यवहार सुरू झाला, पैसे तसे ठेवण्यापेक्षा त्याला व्याज लागून येतं म्हणून बँकांमध्ये ठेवायला सुरू केलं. पण पैसे ठेवायचे ते सुरक्षित कुठे ह्याची चिंता वाटते, कारण अनेक ठिकाणी बँका बुडण्याचे प्रकार पण होत आहेत. त्यामुळे ठेवीदार घाबरत आहेत. त्यामुळे या ठेवीदारांमध्ये त्याच्या ठेवीला संरक्षण मिळावं, त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढावा, यासाठी सरकारनं हे पाऊल उचलण्याची गरज आहे, अशी सर्वसामान्य ठेवीदारांची मागणी आहे. आत्ता पहिल्या टप्प्यात कदाचित हे झालं असेल, कदाचित निवडणुकीनंतर किंवा पुढच्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये धोरण जाहीर होऊ शकतं. पण असं धोरण आज ना उद्या दिलं गेलं पाहिजे, जाहीर केलं पाहिजे. कारण आम्ही जगातली आता 5वी अर्थसत्ता आहे, 3री अर्थसत्ता होण्याला जाणार आहोत असं मोदी सांगतायत. मग एकीकडे आम्ही आर्थिक व्यवहारात उलाढालीत जर जगात पुढे जाणार असू, तर या बाबतीत देखील विम्याच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील पुढे जाण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा.